नमस्कार यूट्यूब फॅमिली. अतिशय खमंग व झणझणीत असा गवारीचा ठेचा बनवायचा आहे. ठेचा बनवण्यासाठी गवारीच्या शेंगा घेतल्यात, शेंगा निसून घेतल्यात, कवळेच आहेत गवारीच्या शेंगा. थोडासा लसूण घेतलाय, 1 वाटी शेंगदाणे घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. संपली आहे कोथिंबीर. कोथिंबीर जास्तच घ्यायची आहे. गॅस चालू केलाय, कढाई गरम झाली, शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजलेले आहे, काढायचे. गवारीच्या शेंगा भाजून घ्यायच्या. जास्त वेळ नाही, थोड्या वेळच भाजून घ्यायच्यात. तेल टाकायचे, तेल टाकून भाजायचे आहे. पाच मिनिट घ्यायची आहे गवारीची शेंग भाजून. मिडियम गॅसवरतीच भाजायची आहे शेंग. शेंग भाजलेली आहे, काढायचे. हिरवी मिरची भाजून घ्यायची. तेल टाकायचे. भाजून घ्यायची हिरवी मिरची. हिरवी मिरची छान भाजून घ्यायची. हा ठेचा भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागतो. लसूण टाकायचं आहे, लसूण भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची. भाजलेलं आहे, गॅस बंद करायचा आहे. मिरच्या ताटामध्ये काढायच्या आहेत. मिरच्या, गवारची शेंग भाजलेले आहे, थोडंसं थंड होऊन द्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणे आणि मिरची. जास्त बारीक बनवायचं नाही, मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे. जास्त बारीक बनवायचं नाही, असं बनवलं आहे. मिरची बारीक बनवून घेतली, मिरची आणि शेंगदाणे. गवारची शेंग थोडीशी बारीक बनवून घ्यायची मिक्सरला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे. गवारची शेंग जास्त बारीक बनवायची नाही, अशीच बनवली आहे. शेंग काढून घ्यायचे. ठेचा, शेंगदाणे, गवारची शेंग एकत्र बनवायचे. गॅस चालू केलेला आहे, कढाई गरम झाली, तेल टाकायचे. ठेचा बनवून घ्यायचा आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचे, तिखट लागणार नाही ठेचा. तेल गरम झाले, थोडीशी मोहरी टाकायची, जास्त नाही टाकायची. जिरे, कढीपत्ता, 1 चमचा धना पावडर, पिसून घेतलेला गवारची शेंग, मिरच्या टाकायच्या आहेत.
तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. ते शेंगा आणि मिरची एकत्र बनवून घ्यायचे. खूप छान लागतो हा ठेचा. मीठ टाकायचे चवीनुसार. दोन मिनिट असं ठेवायचं आहे. दोन मिनिट झाले, गॅस बंद करायचा आहे. तयार झालेला आहे ठेचा. हा ठेचा 4 दिवस राहिला तरी खराब होणार नाही. कांदा टाकला तर ठेचा लगेच खराब होतो. प्रवासात सुद्धा चालतो हा ठेचा. तयार झालेला आहे गवारच्या शेंगाचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. छान झालेला आहे. तयार झालेला आहे खमंग व झणझणीत असा गवारीचा ठेचा. हा ठेचा 4 दिवस खराब होत नाही. कांदा टाकायचा नाही. कांदा टाकला तर लवकर ठेचा खराब होतो.